तर राज्यामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याबाबत राजकीय घडामोडी वेगानं बदलतायत। मात्र आता राजकीय घडामोडींचा फटका सामान्य नागरिकांनाही बसत असल्याची तक्रार समोर येते। वैद्यकीय इमर्जन्सी असताना खासदारांची भेट होत नसल्यामुळे आणि आवश्यक कागदपत्रांवरती सही मिळत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पंकज गायकवाड या रुग्णावर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचाराकरता पीएम केअर्स निधीमधून आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्थानिक खासदारांच्या शिफारसीसह स्वाक्षरी आवश्यक असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। आवश्यक कागदपत्रांवरती एक स्वाक्षरी मिळवण्यासाठी पंकज गायकवाड यांचे बंधू गेल्या 3 दिवसांपासून खासदार वागचौरे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयात वारंवार फेऱ्या मारतात। मात्र त्यांची खासदारांशी भेट होऊ शकलेली नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत विलंब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तर त्याला विल्सन डिसीज झाला आहे, तर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं, लिव्हर फेलियर झालं आहे। तर आपलं पीएम केअर फंड आहे त्याच्यामधनं काही डिस्काउंट भेटतं, तर त्यासाठी मी खासदारांकडं मागल्या 4 दिवसापासून पत्र दिलेलं आहे। तर 2-3 दिवसापासून मी येतो पण आहे इथं, बट काही रिस्पॉन्स भेटत नाही। येत आहे फक्त सांगताय की 2-3 दिवसांनी परत या, तुमची सही झालेली असेल। तर आज माझा 2-3 दिवस आहे, बट इथं सही वगैरे काही झालेली नाही। आता मला परत सांगितलं गेलं की 2-3 तासांनी परत तुम्हाला सही भेटून जाईल। साहेब आलेले, बट काही झालेलं नाही अजून सही वगैरे। माझा पेशंट सिरियस आहे, ते ॲडमिट पण ज्युपिटर हॉस्पिटल। रोज मला 11च्या आधी फोन येतो की पटकन 11 वाजेपर्यंत तुम्ही इथं या। इथं पोहोचलो, इथं काहीच रिस्पॉन्स नसतो, फक्त परत 1-2 तासांनी या किंवा उद्या या, हेच कारण सांगितलं जातं। तर हर्षवर्धन दिघे यांची ही प्रतिक्रिया आहे। पंकज गायकवाड यांचे ते नातेवाईक आहेत। गेल्या काही दिवसांपासून 3 दिवसांपासून ते खासदारांच्या कार्यालयामध्ये आणि निवासस्थानी फेऱ्या मारतायत एका सहीसाठी। मात्र ही सही मिळत नाहीये, त्यामुळे त्यांना ऑपरेशन करता आर्थिक मदत मिळणंही अडचणीचं झालेलं आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे। सुनील, खरं तर राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, त्रास सर्वसामान्यांना होतोय। गायकवाड कुटुंबियांचं या सगळ्या गोष्टींबद्दल काय म्हणणं आहे? नक्कीच सुप्ती, आपण जर बघितलं असेल तर राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि मागे 2-3 दिवसापासून साधारण शिर्डीचे जे खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल होते, म्हणजे संपर्काबाहेर असल्याचं देखील सांगितलं गेलं होतं। ते शिर्डीत त्यांच्या कार्यालयात देखील नव्हते आणि त्यानंतर जे आहे ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जे काही नागरिक आहेत त्यांना भेटायला येतात, त्यांची प्रत्यक्ष भेट जी आहे ती खासदार वागचौरेंसोबत होत नाहीये। यातच हे जे काही गायकवाड कुटुंबीय आहे यांचा जो 30 वर्षीय मुलगा जो आहे तो सध्या त्याचं ऑपरेशन होणं, लिव्हर ट्रान्सफरचं ऑपरेशन होणं गरजेचं होतं आणि पीएम केअर फंडातून त्याला काही आर्थिक मदतीची गरज आहे, कारण की शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांना त्या ऑपरेशनसाठी काही आर्थिक मदत लागत होती। त्यासाठीचे जे काही कागदपत्र असतात त्याला स्थानिक खासदारांची स्वाक्षरी लागती, शिफारस लागती। यासाठी हे शेतकरी कुटुंब गेल्या 3 ते 4 दिवसापासून खासदारांच्या निवासस्थानी असलेल्या त्यांच्या कार्यालयात या ठिकाणी चक्र मारते, फेऱ्या मारते। येथील जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांना उडवणीची उत्तर देत आहे की खासदार साहेब आज बाहेर गेले, खासदार साहेब आज हॉस्पिटलला गेले असं सांगताय। मात्र त्यांना बोलून पण घेत आहे। त्यांनी त्या कागदपत्रावर त्यांचा नंबर दिला, त्यांना सांगता की या तुमची सही झालेली असेल, मात्र इथं आल्यानंतर त्यांना सही मिळत नाही किंवा एक स्वाक्षरी करणं गरजेचं आहे, ती स्वाक्षरी त्यांची कागदपत्र होत नाही। त्यामुळे आज 3-4 दिवस त्यांनी या ठिकाणी फेऱ्या मारल्या, चक्रा मारल्या आणि शेतीची कामं सोडून यावं लागत असल्यानं आज त्यांनी आपल्यासोबत बोलताना हा संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। यानंतर खासदार वागचौरे यांच्याशी त्या व्यक्तीचा जो या ठिकाणचे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांचा संपर्क आपण करून दिल्यानंतर खासदार वागचौरे त्यांनी तात्काळ त्यांच्या कागदपत्रावर सही केलेली आहे। मात्र प्रामुख्याने ही गोष्ट आहे की सध्या ऑपरेशन टायगरची जे काही राजकीय चर्चा सुरू आहे सर्वत्र आणि यानंतर जे काही खासदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत ते त्या मतदारसंघातील कामांना प्राधान्य देताना दिसून येत नाही का, किंवा राजकीय कामांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे। मात्र जे नागरिकांनी जे मतदार आहेत त्यांचे जे काही छोटे छोटे कामं असतील, एक स्वाक्षरीचा विषय होता, मात्र त्यासाठी सरकारने चक्रा मारलं, हा एक असंतोष जो आहे तो सध्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय। खासदार नॉट रिचेबल होतात, मात्र मग ही जी लोक आहेत, जी गरजू लोक आहेत त्यांना गरजेची अत्यंत मेडिकल इमर्जन्सी सारख्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी त्यांनी कोणाकडे जायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि हा जो कोण आहे हा विषय तळमळीने या ठिकाणी बोलताना देखील आपल्याला राजकीय घडामोडी आणि हेलपाटे मात्र सर्वसामान्यांना अशी परिस्थिती पाहायला मिळते। सुनील, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।